दुसरं ऑप्शन तीच लोक वापरतात ज्यांना लाईफमध्ये ॲडव्हेंचर हवं असतं. ते टॅक्सीनी जातात आणि टॅक्सीनी माथेरानला जाताना जो थ्रिल मिळतो ना तो जगातल्या कोणत्या रोलर कोस्टरमध्ये पण मिळत नाही. कारण तिकडचे जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत ना हे सगळे तेच लोक आहेत ज्यांचा फॉर्म्युला 1चा कट ऑफ 1-2 मार्कांनी गेला होता. आम्ही कॉलेजमध्ये असताना पण आम्ही एकाच जागी जाऊ शकायचो. ते पण ब्रिटिशरांच्या सौजन्यामुळे ती जागा होती. माथेरान एक आहे मुंबईजवळ हिल स्टेशन एक आहे ना. माथेरानला तुम्हाला जायचं असेल तर लोकल ट्रेन घेऊन नेरळ नावाच्या एका जागी जावं लागतं आणि नेरळला एकदा पोचलात की मग वर माथेरानला जायला 2 ऑप्शन असतात. म्हणजे चालतही जाऊ शकता पण आपण शेर्पा जमातीतले नाही होत तो ऑप्शन डिस्कार्ड केला आहे. सो पहिला ऑप्शन आहे की तुम्ही ट्रेन घेऊन जाऊ शकता. एक अशी टॉय ट्रेन जाते ती एवढी लहान आहे. एकदा एका माणसाने चालू ट्रेनला आळस दिला होता हात गेले त्याचे दोन्ही. ती ट्रेन इतकी हळू जाते की जर ट्रेन आणि एक 3 चाकी सायकलवरती मुलगा एका वेळेला निघाले ना तो मुलगा लवकर पोचेल. दुसरं ऑप्शन तीच लोक वापरतात ज्यांना लाईफमध्ये ॲडव्हेंचर हवं असतं. ते टॅक्सीनी जातात आणि टॅक्सीनी माथेरानला जाताना जो थ्रिल मिळतो ना तो जगातल्या कोणत्या रोलर कोस्टरमध्ये पण मिळत नाही. कारण तिकडचे जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत ना हे सगळे तेच लोक आहेत ज्यांचा फॉर्म्युला 1चा कट ऑफ 1-2 मार्कांनी गेला होता. असली चालवतात मी ती याचे स्टीप रस्ते आहेत अशी वळणं आहेत. मी एकदा बसलो तर मी त्याला विचारलं म्हटलं दादा ब्रेक वगैरे सगळे नीट आहेत ना. म्हणा सर घाबरू नका कालच नवीन ब्रेक पॅड घेतलेत तर तुमच्या बाजूला खोका आहे त्याच्यात आहेत बघा. एकदा तर टर्नवरती असं ना आम्ही जातो तो समोरच्या साईड ट्रक आला जायला जागाच नव्हती अशी म्हणतो ट्रकमधला क्लीनर उतरला आणि थोडीशी गॅप होती म्हणतो आम्हाला असं येऊ दे येऊ दे येऊ दे करत होता. डाव्या बाजूला बघितलं दरीत नाही यमराज म्हणत होती येऊ दे येऊ दे. ते एकदा असंच आम्ही माथेरानला चाललो होतो तर नेरळला आम्ही उतरलो आणि टॅक्सी स्टँडकडे चालत जात होतो. 100 मीटरवरती टॅक्सी स्टँड आहे आणि आम्ही जात होतो. आमच्या शेजारून ना एक माणूस होता त्याला पाय नव्हते तर ती गाडी असते माहिती असं फळी असते त्याला चाकं लावलेली असतात तो अशा त्याच्यावर तिचं फरफरफरकन येत होता आमच्या बाजूला. म्हटलं काय हवं आहे तो म्हणा सर हॉटेल बुक करता का फोटो बघा. म्हटलं नको म्हटलं वरती जाऊन करतो. तो म्हणा करा ना माझ्या थ्रू केलं मला कमिशन मिळेल. म्हटलं ठीक आहे गरीब माणसाची मदत होईल. आम्ही बुक केलं हॉटेल वरती गेलो सामान वगैरे ठेवलं हॉटेलमध्ये बाहेर पडलं तर माथेरानमध्ये कसं मार्केट आहे असं स्टेशनच्या जवळ तर तिकडे ना असं फिरण्यासाठी सगळे असे घोडे असे उभे असतात. त्याचे बघितलं लाईनीत सगळे असे कुपोषित घोडे उभे होते. हो लाईनीच्या शेवटी एक घोडा होता असं सगळीकडून असं मसल 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 होते. म्हटलं हा घोड्यांच्या जगातला जॉन अब्राहम म्हटलं. ह्याच्यावरती असं नाव लिहिलं होतं तुफान नाव होतं त्याचं ना. तर आम्ही गेलो तर घोड्यावाल्याला विचारलं म्हटलं दादा किती तो म्हणाला 60 रुपये. म्हटलं दादा घोडा विकत नाही घ्यायचा आहे. तो म्हटलं एका राऊंडचे 60 रुपये. हो नाही म्हटलं खूप जास्ती आहेत. म्हटलं फोटोचे किती तो म्हणाला 20 रुपये. म्हटलं ते पण जास्ती आहेत. तो म्हणाला धंद्याचा वेळ वाया नका करू एक काम करा 10 रुपये द्या एक जण फोटो काढा बाकी समोर उभे राहा. म्हटलं आहे करू शकतो. तर एक मित्र घोड्यावर बसला आम्ही 4 जण समोर उभे राहिलो. तर घोड्यावाल्यांनी डिस्काउंट दिला एवढा. म्हटलं दादा तुम्ही पण या. त्यावेळेला कोणाला फोटो घेणं मोठी गोष्ट असायची ना मोबाईलमध्ये नव्हते कॅमेरे त्यावेळेला. तर तो माणूस पण उभा राहिला. एक रस्त्यावरून काका चालले होते त्यांना कॅमेरा दिला. काका स्माईल म्हणा तेवढाच माझा मित्र एक नायर म्हणतो म्हणा काका थांबा 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 फोटोत सिगरेट येते म्हणून त्यांनी शिटी मागे केली. त्याच सेकंडला काकांनी कॅमेरा क्लिक केला घोड्यानी मारली लाथ. तो घोडेवाला फोटोत आला पण उलटा. तो घोडा असा वेड्यासारखा उड्या मारायला लागला इकडे तिकडे. जो मित्र घोड्यावर बसला तो उडून झुडपात जाऊन पडला कुठेतरी. तो अजूनपर्यंत मिळाला नाही. तो गोरा शेट्टी होता. हा तो घोड्याचा उड्या मारत 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 कुठे खड्ड्यात पाय गेला पाय मुरगून पडला घोडा खाली. सगळे घोडेवाले धावत आले. अरे म्हणले क्या कर दिया तुफान का टांग तोड दिया वगैरे. थोडे आता 2 महिने हा चालू नाही शकणार याची भरपाई द्या. सगळ्यांची आमची पाकिटा काढून घेतली. टोटल 65 रुपये होते. त्यात माझा एक मित्र 5 रुपये मागत होता परत. म्हणा काका त्यांना लकी कॉईन आहे म्हणे. मला बाळा 15 रुपये घेऊन पिकनिकला आलायस तुझ्या आयुष्यात लक नावाची कोणतीच गोष्ट नाही. चिडला. तो बाजूला STDचा एक बूथ होता तिकडे घेऊन गेला. नायर म्हणून तो मित्र होता. म्हणा बापाला फोन लाव तुझ्या. नायरच्या बाबानं फोन केला तर आमच्या घोड्याचा पाय तोडलाय भरपाई पाठवा. त्याचे बाबा म्हटलं जोपर्यंत तुमचा घोडा बरा होते या मुलाला घोडा बांधून फिरवा. हा तो घोडेवाला हे झाला तो आता मालकांना सांगावंच लागेल म्हणाला. त्यांनी फोन केला म्हणाला मालक 4 मुलं आली तिकडे त्यांनी ना घोड्याचा तुफानचा पाय तोडलाय. मला म्हणा थांब आलो लगेच. फोन ठेवला.
म्हटलं यार चला थँक गॉड ॲटलीस्ट मालक मराठी आहेत. हां म्हटलं मराठीत बोललं तर काहीतरी कन्सेशन देतील आपल्याला. तो घोड्याला म्हणाला काही कन्सेशन एक्सपेक्ट करू नका म्हणे, हा तुफान आहे ना हा मालकांचा फेवरेट घोडा आहे म्हणे. तो म्हणे मालकांचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे. एक दिवस त्यांचा सख्खा भाऊ त्या घोड्याच्या मागचे मानेवरचे केस कापत होता. एक कट थोडा तिरका बसला म्हणून त्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाचे पाय तोडून टाकले. म्हटलं बापरे, म्हटलं गेला भाऊ नाही म्हणे आता नेरळला हॉटेल विकतो. म्हणा तो असा येत होता मालक आणि तो आम्हाला अजून घाबरवत होता. तो म्हणा मालक इतके रागीट आहेत ना, आले की तुमचे गुडघे ठेचतील वगैरे. म्हटलं काका ऑलरेडी घाबरले, म्हटलं अजून नका घाबरव. एक 10 मिनिटांनी तो मालक आला. ते 4 फूट 10 इंचाचेच होते फक्त. त्यांना बघून माझा दुसरा मित्र जोक मारतो ना, काकांची हाईट जेवढी ना ते गुडघे ठेचू शकतात म्हटलं. तर ना तो मालक द्यायला म्हणाला की पैसे काढून घ्या मुलांकडून. थोडा नाहीचे त्या मुलांकडे पैसे. मग त्यामुळे एक काम करा, ह्याचा कॅमेरा जप्त करा. मग म्हटलं काका माझा का कॅमेरा जप्त करताय म्हटलं. म्हटलं माझ्या बापाला कळलं ना, म्हटलं त्या कॅमेऱ्यातनं रोल काढता जीप हसडेल म्हटलं माझी. म्हटलं ह्यानी सिगरेटचा चटका लावला, म्हटलं ह्याचं जप्त करा काहीतरी. तो मालक अजून चिडला, म्हटलं माझ्या तुफानला सिगरेटचा चटका पण दिला. त्या माणसाला ओरडायला आधी का नाही सांगितलंच म्हणे, घरात बंदूकच घेऊन आलो असतो वगैरे. ह्या दोघांची आर्ग्युमेंट चालू होती. तेवढा ट्रेनचा भोंगा वाजला. ट्रेन अशी चालायला लागली. नायर ओरडला भागो. तो धावला, त्याच्या मागे आम्ही धावलो. आम्ही धावता होता चालू ट्रेन पकडली. ट्रेन गेली पुढे. आम्ही वळून काकानं वगैरे करून चिडवलं. काका म्हणले शेट हे माणसाचं इथे काम कर, चहा घेऊन ये. म्हणून चहा घेऊन आला. आता एक काम कर खारी बिस्किटं घेऊन ये. तो खारी बिस्किटं घेऊन आला. मग ती चहात ती खारी बिस्किटं बुडवून खाल्ली अशी. मग तो लगदा पडतो ना बिस्किटचा, तसा बोटाने काढून तो खाल्ला. मग खारी बिस्किट बुडून खाल्ले. ते 4-5 थेंब उडतात ना चहाचे, ते प्यायले. आणि मग तो लंगडा घोडा घेऊन आले आणि आम्हाला ट्रेनमधून बाहेर काढून मारला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्याचा अर्थ आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. लाईक तर तुम्ही केलंच असेल, कमेंट पण करा, मित्रांबरोबर शेअर करा. प्रश्न पडला असेल की हे केस सॉल्ट अँड पेपर लुक हे कुठे करून मिळतं, जॉर्ज क्लूनीसारखं ते करून नाही मिळत, हे नॅचरल आहे मित्रांनो. महत्त्वाची सूचना, अमेरिकेचा दौरा होतो आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ह्या वर्षी. त्याचे डिटेल्स इंस्टाग्रामवरती आपण शेअर करतो, त्यामुळे इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. आणि भेटत राहू. पुढच्या शुक्रवारी येतो अजून एक व्हिडिओ आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारपासून पुढचे 6 आठवडे येणार आहेत शुभमंगल सावधानचे व्हिडिओ. 6 वेगळ्या पार्टमध्ये आपण त्याला रिलीज करतो ह्या वेळेला. सो असंच बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया दर शुक्रवारी रात्री 9 वाजता.